इफ यू थिंक यू कांट देन यू कांट आणि इफ यू थिंक यू कॅन देन यू कॅन. जर तुम्हाला कोणची गोष्ट पाहिजे असेल तर तिच्या मागं काम करा. त्या गोष्टीला डे ड्रीमिंग करा आणि ती गोष्ट तुम्हाला कसं तुम्हाला तुम्ही भेटायच्या अगोदर त्या गोष्टीशी कनेक्ट करू शकता. जितकं जास्त तुम्ही कनेक्ट करता तितकं जास्त मॅनिफेस्ट करता, तितकं लवकर तुम्हाला ती तुमची आवडती गोष्ट भेटेल. म्हणून आपल्याला कधी वाटतं की यार खूप मोठी जर्नी, खूप स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये, खूप हार्डवर्क करायला लागेल आणि खूप लांब आहे ते आपलं गोल. पण थिंग इज की तुम्हाला हे समजायला पाहिजे की ते लांब नाही. ते फक्त एक जर्नी आहे. लाईफ खूप मोठी आहे त्याच्यामध्ये. त्या गोलपेक्षा. तर त्या गोलला अचीव्ह करायचं असलं तुम्हाला तर एकच आहे की त्या गोलच्या बारेमध्ये विचार करा. ते गोल मॅनिफेस्ट करा आणि तुम्हाला माहिती होईल की एक दिवस ते तुम्हाला भेटणार आहे आणि म्हणून हेच आहे की हार मानायची नाही, मेहनत करीत राहायचं. तर जेव्हा तुम्ही मेहनत करायला लागतात तेव्हा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. खूप फेलियर्स येऊ शकतात. पण थिंग इज की आजचं टॉपिकच हे होईल की मॅनिफेस्ट करायला शिका गोलला. जितकं तुम्ही तुमच्या स्वप्नांना मॅनिफेस्ट करता, तितकं तुम्ही त्याच्या जवळ पोहोचता. आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही गोल्स इनडायरेक्ट करतात. जेव्हा तुम्ही तुमचे गोल्स डिसाईड करतात, तेव्हा तुम्हाला माहीत नसतं की यार मॅनिफेस्टेशन काय आहे? तुम्हाला कसं गोल्सला कनेक्ट करायचं आहे, ते तुम्हाला माहीत नसतं. तुम्हाला वाटतं की यार डायरेक्ट जाऊन गोल्स वर्क ऑन हार्ड इट अँड अचीव्ह इट. नो. तुम्हाला त्या जर्नीमध्ये खूप काही शिकायचं असते. तर जर तुमचं खूप मोठं स्वप्न असलं, तर एकच करायला पाहिजे की त्या स्वप्नाला जगायला पाहिजे. त्या स्वप्नाशी कनेक्ट करायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल की कनेक्शन काय असते, काय असते त्या गोष्टी ज्यामुळे तुम्ही सक्सेसफुल होतात. तर आजचं हे सांगायचं होतं मला की गोल्सला कनेक्ट करायला शिका. आपल्याला माहीत नसतं हे कसं कनेक्ट करायचं आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही जितक्या वेळेस होईल तितक्या वेळेस तुमचे गोल्स लिहिले पाहिजेत. जितके बार तुम्ही राईट डाऊन करता त्याला, तितके बार तुम्ही त्याच्या जवळ पोहोचता. कारण की तुमच्या माइंडसेट बी तसा पाहिजे त्या गोष्टीला अचीव्ह करायसाठी. एक्झाम्पल एका एम-बी-बी-एस डॉक्टरचा माइंडसेट कसा असतो, तो एम-बी-बी-एस डॉक्टरला सूट करेन असाच असतो. त्याचा माइंडसेट क्लर्कसारखा किंवा कंपाऊंडंटसारखा नसतो. त्याला सगळं माहीत असतं म्हणजे म्हणूनच तो एम-बी-बी-एस डॉक्टर असतो. ह्यामुळे नाही की त्याची डिग्री एम-बी-बी-एसची आहे. ह्यामुळे पण तो डॉक्टर असतो की त्याचा माइंडसेट तसा आहे. त्याला माहिती आहे की केव्हा काय करायचं आहे, केव्हा कुठं काय करायचं आहे. त्याला माहिती आहे ते एक मोठा डॉक्टर आहे तर तो असं म्हणून त्याला हे सांगायचं होतं मला की तुम्हाला की तुमचा माइंडसेट तसा बनला पाहिजे आणि तुमचा जर तसा माइंडसेट बनायचा असला तर गोल्सला जितकं होईल तितकं राईट डाऊन करा. जितकं जास्त तुम्ही राईट डाऊन करता, तितकं जास्त तुम्ही त्या गोल्सला व्हिज्युअलाइज करता. पॉसिबल असेल तर दररोज तुमचे जे स्वप्न आहेत ते लिहायला पाहिजेत डायरीमध्ये आणि आज तुम्ही त्या स्वप्नांसाठी काय केलं. 1% जरी तुम्ही रोज इम्प्रूव्ह झालात, तरी तुम्ही 365 डेजमध्ये 365% इम्प्रूव्ह होतात. फक्त 1%ला काही नाही लागत. म्हणून जितकं होईल तितकं चांगल्या गोष्टी बघायला पाहिजेत, चांगल्या गोष्टींवर काम केलं पाहिजे आणि हे सांगायचं होतं मला आज. तर भेटूत नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टीसोबत. तर बाय.